या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारला आम्ही शेतकऱ्याचे पुत्र शेतकरी आम्ही इशारा देऊ इच्छितो। आज तारखेमध्ये आम्ही शेतकऱ्याचे पोरं रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहोत। शेतकऱ्याच्या पोरं हातामध्ये आज आसूड आहे, उद्या आमचा बाप शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि ते हातामध्ये रुमणं घेऊन उतरेल। ज्या दिवशी आमचा बाप हातात रुमणं घेऊन उतरेल त्या दिवशी इथल्या सरकारला फडणवीसला सळो पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत। फडणवीसला ठिकाणावर कसा आणायचं, इथल्या सरकारला ठिकाणावर कसा आणायचं याचे सर्व हातखंडे आम्हाला माहित आहे। याच्या पुढचं आंदोलन या जिल्ह्यामध्ये जे या सरकारचे जे 3 लोकप्रतिनिधी आहेत, या कळमनुरी विधानसभेचा आमदार संतोष बांगर, वसमतचा आमदार राजू नवघरे आणि हिंगोलीचा आमदार तानाजी मुटकुळेच्या घरासमोर हा शेतकऱ्याचा पुत्र शेतकरी हातात रुमणं घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्र सरकारनं आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही जे आश्वासन दिलंय कर्जमाफीचं ते कर्जमाफी करा। कोणती समिती आम्हाला लागत नाही, कोणता आम्हाला चौकशी लागत नाही। सरकारनं जाहीर या अधिवेशनाच्या दरम्यान कर्जमाफी जाहीर केली पाहिजे, अशा प्रकारची आमची शेतकऱ्यांची आज मागणी आहे। सरकारनं कोणाची 1 रुपयाची मागणी न करता एक साधा अर्ज देखील आला नसताना देखील इथल्या महाराष्ट्र सरकारनं 1 लाख कोटी रुपयाचा 1 लाख कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग मंजूर केला। शेतकऱ्याची कर्जमाफी मागची जी 17ची आहे ती फक्त 35,000 कोटीची आहे। 2017ची कर्जमाफी झाली ती फक्त 35,000 कोटीची आहे। आज सरकारनं 1 लाख कोटी रुपयाचा महामार्ग मंजूर केलेला आहे। त्याच्यावरती या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी 20,000 कोटी रुपयाची निधी मंजूर करून घेतली। आमची फक्त 35,000 कोटीची कर्जमाफी आहे। जो रस्ता मागला नाही आम्ही तो रस्ता कॅन्सल रद्द करावा सरकारनं। शेतकऱ्याची मागणी आहे तो शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकऱ्यांना दशेवडीला लावू नका आणि आमची कर्जमाफी द्या। इथल्या सरकारनं जर या अधिवेशनाच्या दरम्यान जर ही कर्जमाफी जाहीर केली नाही तर पुढचं जे आमचं आंदोलन आहे तर या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर हातात रुमणं घेऊन आंदोलन असेल। सरकारनं या आमच्या इशाऱ्याची दखल घ्यावी। दुसरा जो मुद्दा आमचा आहे तो शेंगोलचा मुद्दा आहे। शेंगोल हा या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनं संसद भवनाची जी नवीन इमारत आहे त्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी हातात एक नवीन शेंगोल आणला। ते शेंगोल आहे का शिंगोल आहे का काय मोदीचं माहित नाही, ते कुठून आणलं त्या इतिहास माहित नाही, त्याचा काही भूगोल माहित नाही। अशा प्रकारचं एक नवीन चिन्ह आणलं आणि ते आमच्या माथी राबवण्याचं त्या महाराष्ट्र सरकारनं काम सुरू केलं। देशात शेंगोलचा कोणीही समर्थन केलेलं नाही, परंतु इथला या महाराष्ट्राचा जो बामण मुख्यमंत्री आहे फडणवीस या बामणानं तो शेंगोल आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, आमच्यावर लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। औरंगाबादच्या संभाजीनगरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिस मधला शेंगोल काढून टाकला। या जिल्ह्यात जर इथल्या सरकारनं प्रयत्न केला, फडणवीसने प्रयत्न केला तर तो शेंगोल आम्ही काढणार नाही। तुमच्या अधिकाऱ्याला आम्ही शेंगोल काढायला आहोत, तुमच्या कलेक्टर ऑफिसला जावे तर कलेक्टरला बाहेर येऊन हाताने शेंगोल आम्ही काढायला आहोत। या शेंगोलचा त्यांनी लावण्याचा प्रयत्न करू नये याचा देखील आम्ही या आंदोलनातून इशारा देत आहोत। या देशाची राजमुद्रा अशोक स्तंभ जो आहे तो संवैधानिक आहे, त्याला घटनात्मक मान्यता आहे। घटनात्मक मान्यता असलेला जो शेंगोल आहे तो राजमुद्रा आहे, अशोक स्तंभ आहे, त्याला बाजूला करून विधानसभेच्या पासवरती देखील शेंगोल आणण्याचा प्रयत्न केला। या गोष्टी देखील आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो, तर सरकारला इशारा देत आहोत की अशा प्रकारचा गैरसंवैधानिक प्रयत्न सरकारनं करू नये। जर तुम्ही असा प्रयत्न करत असाल तर तुमचे कुठं बटणं कसे दाबायचे, आगामी जी येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुमचे लोक कसे मत मागायला आम्हाला येतात, तुमचा मंत्री कसा मत मागायला आम्हाला येतो आम्ही ते पाहूत। आमच्या गल्लीमध्ये आमच्या दारावरती आमच्या अंगणात ज्या दिवशी येसान त्या दिवशी तुमच्या गच्चीला पकडून आम्ही जाब विचारू। दुसरा मुद्दा आहे गायरान जमिनीचा। आताच मला 2-4 शेतकरी या ठिकाणी भेटले, गेल्या अनेक वर्षापासून 84-85 पासूनचे पुरावे त्यांच्याकडे आहेत। या सरकारने एक कायदा केला 1990च्या पूर्वीचे सर्व अतिक्रमण हे कायम करण्यात येतील, त्यांना सातबारा देण्यात येतील असा सरकारचा आदेश असताना 85चं जो अतिक्रमण आहे गायरान जमिनीचं ते अजून कायम केलं जात नाही। वसमत तालुक्यातला खांडेगावचा विषय आहे, त्या ठिकाणी नगरपालिका वसमतचा कचऱ्याचा डेपो हा आमच्या बौद्ध लोकांच्या गायरान जमिनीमध्ये करण्याचा इथला किळवसाना प्रकार इथल्या प्रशासनानं समोर आणला। तिथल्या वसमतच्या लोकांनी सर्वांनी शेतकऱ्यांनी तो प्रकरण हाणून पाडण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आम्ही ज्यावेळेस ह्या ज्या गायरान जमिनी ज्या आहेत ह्या गायरान जमीन धनदांडगे लोकांच्या नाहीत, गरीब लोकांच्या आहेत, मजुरी करणाऱ्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत। ते त्या ठिकाणी ती जमीन उकरून आपलं पोट भरण्याचं काम करतात।
आमची विनंती आहे इथल्या प्रशासनाला, सरकारला, की या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी गायरान जमिनी आहेत परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या नावाने झाले नाही त्या गोष्टी सर्व ठिकाणचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला त्या जमिनी देण्यासाठीची जी प्रक्रिया ती सुरू करावी। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ही विनंती करत आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून दुसरा पीक विम्याची एक गोष्ट आहे। 1 रुपयाला पीक विमा, मागे किती हजार कोटीचा घोटाळा या महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री समृद्धी न्यूज मराठीसाठी श्रमिक मुळे औढा नागनाथ।